रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज फ्लॅट खूप मोठा आहे आणि घर प्रशस्त, बेडरूम प्रशस्त, सगळं प्रशस्त आहे आणि ठाणा स्टेशनपासून जवळ असणारं पण आजचा विषय आपला आहे माझीवाड्यामध्ये। माझीवाड्याला साधारणतः 17-18 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स असणार आहे। ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला हायर फ्लोअरलाच फ्लॅट आहे। बाल्कनी सहित फ्लॅट असणारा हा जवळजवळ 1100 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे आणि स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस, जिम, OC, CC कोणत्याही बँकेकडनं लोनचा वगैरे जरी अप्रोच लावला तरी काहीही प्रॉब्लेम नाही। ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा खरं तर 3 BHKचा फ्लॅट आहे। ज्या माणसांचं मोठा परिवार आहे, बजेट जेमतेम आहे आणि ठाणा स्टेशनपासून जवळ पाहिजे किंवा मुंबई नागपूर रोडपासून पण जवळ पाहिजे, मला असं वाटतं त्या लोकांसाठी हे लोढा पॅराडाईम नावाचं कॉम्प्लेक्स आणि इथेच हा 3 BHKचा मोठा चांगला प्रशस्त फ्लॅट आहे। खरं तर फ्लॅट जर तुम्ही बघितला तर फ्लॅटचा आपण चालू करण्याच्या अगोदरच मला तुम्हाला असं दाखवावं वाटते की अशी सुंदर आणि अशी मस्त बाल्कनी आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर हे लोढा पॅराडाईची 7 माळ्याची बिल्डिंग आहे। समोर जर बघितलं तर हे रुस्तमजीचं प्रोजेक्ट आहे जे 28 माळ्याचं असणार आहे आणि तुमच्या घरातनं जर बघितलं तर रुस्तमजीची गार्डन आधी लोढा पॅराडाईजची गार्डन म्हणा, हे सगळं तुमचं असं मोकळा व्ह्यू असणारा हा फ्लॅट असेल। जर बाल्कनीत उभं राहिलं तर पारशिकचा डोंगर मात्र कळव्याचा तुम्हाला या घरामधनं नक्की दिसतो। असाच हा जो फ्लॅट आहे हा 3 BHKचा फ्लॅट आहे। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर मेंटेनन्स साधारणतः 5,500 ते 6,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट आहे। इथून तुम्ही हॉस्पिटल्स म्हणा, मॅकडॉनल्ड्स म्हणा, बँक्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी इथं आजूबाजूला जवळच आहेत, जास्त लांब जायची गरज नाही। भाजीपाला त्या सगळ्या सुखसुविधा इथं उपलब्ध आहेत। पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, लाईटीचा पण काही प्रॉब्लेम नाही आणि ह्या फ्लॅटमध्ये पण कोणत्याही प्रकारचा काही चुकीचा विषय नक्कीच झालेला नाही याची मी तुम्हाला नक्की शाश्वती देतो। आणि जर आपण कंपासद्वारे हा फ्लॅटचं फेसिंगचा जर विचार केला तर नॉर्थ आणि वेस्ट असणारं, बाहेर जाताना नॉर्थ वेस्ट असेल आणि आतमध्ये येताना आपलं साऊथ ईस्ट असणारं घर असणार आहे। बाहेर जर आपलं तो पलीकडे साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, 2 लिफ्टचं प्रावधान आहे। अधिक जर तुम्ही घरात जायचं म्हटलं तर इथे सगळ्यात पहिले त्यांनी चांगल्या पद्धतीचं एक सेफ्टी डोअर बनवलेला आहे आणि सेफ्टी डोअरच्या आपण आतमध्ये आल्यानंतर हा दरवाजा आणि दरवाज्यातून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल किती मोठं आणि किती प्रशस्त असं हे घर आहे। खरं तर घरात तुम्हाला पेंटिंगची 100% गरज आहे, साफसफाईची 100% गरज आहे। ह्या अशा पेंटिंग आणि डेंटिंग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नीटनेटक्या एकदा करून घेतल्या तर सगळ्यात मोठं आणि चांगल्या पद्धतीचं घर हे तुम्हाला नक्की मिळू शकतं। आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जी बाल्कनी तुम्हाला दाखवली ती बाल्कनी तुमच्या घरामध्ये ह्या पद्धतीची इथं उपलब्ध आहे। घरात तशी बघितलं तर व्यवस्थित आहे, चांगल्या पद्धतीनं आहे। थोडं पेंटिंग आपल्याला करावं लागणार आहे कारण पेंटिंगची आणि साफसफाईची नितांत गरज नक्की आहे। आणि जर आपण इकडे आलो तर तुम्हाला इथं मोठा असा डायनिंगचा स्पेस मिळतो जो का भरपूर मोठा आहे आणि इकडं तुम्ही तुमच्या भगवंताचं मंदिराचं प्रावधान करू शकता आणि जर मंदिर नाही बनवलं तर तुम्ही इथे स्टोरेज म्हटलं तरी करू शकता, पण मंदिर केलं तर सुसज्ज आणि चांगलं मोठं नक्की इथं होऊ शकतं। हॉल तुम्हाला जाणवेल की खूप मोठा आणि खूप प्रशस्त असा हॉल आहे असं तुम्हाला नक्की जाणवेल। इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असणार आहे आणि जस्ट आपण जर याच्या अपोजिटला जायचा विचार केला तर इथं तुम्हाला हे किचन बनवलेलं आहे। किचनमध्ये पण किचनचं पण थोडंसं काम करायची चांगलं आहे, पण थोडंसं डागडुजीची गरज नक्की आहे। आणि ह्या साईडला परत थोडीशी अशी चांगली जागा आहे जी ही जागा आपण वापरात घेऊ शकतो जर त्याला पण थोडं डोकं लावावं लागणार आहे। तर अशा पद्धतीचं हे मोठं चांगल्या 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे। इथं फ्रीजसाठी जागा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडे ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे हात धुण्यासाठी एक चांगली मोठी जागा उपलब्ध इथं आहे। हे बघा अशा पद्धतीने लावलेलं आहे आणि त्याच्या जस्ट अपोजिटला जर आलं तर चिंटुकलं नव्हे, चांगलं मोठं प्रशस्त आणि असं चांगलं बेडरूमही तुम्हाला मिळतं, जी याची साईज जरी बघितली तर ही मोठी आणि चांगली साईज तुम्हाला नक्की ह्या साईडला मिळते। याच्या इथे तुम्ही कुंड्या वगैरे ठेवायला प्रावधान आहे, ते कुंड्या ठेवून ते कुंड्यांचा वापर आपण मी तुम्हाला दाखवलं, ती जागा कुंड्या ठेवायला जागा चांगली असू शकते। नंतर इकडे जर आपण ह्या बेडरूममधनं जर दुसरीकडे पुढे यायचा विचार केला तर तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट 100% चांगलं पद्धतशीर मोठं आणि चांगलं असणार आहे। आणि जर ह्या साईडला जर गेला तर इथे परत एक छोटीशी जागा आहे जिथे तुम्ही वॉशिंग मशीन पॉईंट पण काढू शकता। अशा पद्धतीचं हे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असणार आहे। आणि नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर ह्या साईडला एक आपल्याला परत एक बेडरूम मिळतं जे ही मोठं चांगलं प्रशस्त, इकडे कपाटासाठी जागा आहे ऑलरेडी। आणि ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर खूप मोठी आणि चांगली आहे। तर हे CBC हे जुनं असल्याकारणानं तुम्हाला थोडं हे सगळं बदलावाची गरज आहे, त्याच्यामुळे हे जर बदली केलं तर सुंदर आणि चांगलं होईल। नंतर परत तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं चांगलं मोठं
असं ह्या साईडला तुम्हाला नक्की मिळतं, जी ह्याची पण साईज जरी बघितली तर ही मोठी आणि प्रशस्त आहे. आणि मग नंतर ज्यावेळेला ह्या बेडरूमच्या आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला याच्या जस्ट अपोजिटला जर आपण गेलो तर इथे पण परत तुम्हाला इकडे चांगलंच मोठं बेडरूम आहे. म्हणजे इथं पहिलं जे आतमध्ये यायला इथपर्यंत जागा आहे आणि याच्यानंतर तुमचं हे बेडरूम चालू होतं. हे बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर इकडं परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी, इथं स्टडी टेबल, परत तुमचं इकडं TV युनिट लावून पण असं बेडरूम जर तू बघितलं तर जाणवतं की हे बेडरूमची साईज खूप मोठी आहे. परत इथं तुम्हाला स्टोरेजसाठी जागा पण उपलब्ध, ड्रेसिंग टेबल ह्या त्या सगळ्या गोष्टी इकडं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. म्हणजे हा सगळा वापर करायला आपल्याला मिळतो. आणि नंतर इकडे आलो तर इथं परत मोठं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट नक्की तुम्हाला ह्या साईडला पण चांगलं प्रशस्त आणि मोठं नक्की मिळतं. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे कार्पेट हा 1100 फ्लॅट असणार आहे. सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा पेंटिंग डेंटिंगची गरज आहे, जर चांगला नीटनेटका जर केला तर हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला होऊ शकतो. जर हा अशा पद्धतीचं जवळची जवळ पाहिजे आणि मोठंच घर पाहिजे, मोठा परिवार आहे, जुन्याशी आपल्याला काय नवीनशी आपल्याला काय लेणं देणं नाही. नवीन घरांमध्ये आज आपण जर गेलो तर कार्पेट वाईज जर विचार केला तर छोटे छोटे घरमध्ये ज्याला मोठा कार्पेट हवा असेल त्यांच्याचसाठी मला असं वाटते हा खूप चांगला ऑप्शन फ्लॅट असू शकतो. ह्याचा 3 BHKची जी मालकाने ठेवलेली किंमत आहे ती 1,65,00,000 रुपये ठेवताना त्यांनी ठेवलेली आहे. आवडलं त्याच्यानंतर करायचं ठरलं तर त्याच्यात निगोशिएशन पार्ट हा नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे आम्ही ठाण्यातले तुम्हाला रोज काही ना काही फ्लॅट दाखवण्याचा रोजचा आमचा प्रयत्न आहे. एकही दिवस खंड न पडून द्यायचा नाही, हे आम्ही त्याच्या पाठीमागचं मानसिकता आहे. त्याच्या पाठीमागं त्रासही आहे, पण तो त्रास मी झेलायला तयार आहे. माझी मानसिकता त्रास करून शॉर्टकटमध्ये आपल्याला काहीच नको आहे, आपल्याला लाँग कटच पाहिजे. मेहनत करायची माझी मानसिकता आहे, फक्त तुम्ही रोज बघण्याची मानसिकता आणि ते सबस्क्रायबर्स, शेअर आणि लाईक करायचं तुम्ही पण तेवढं मला मदत करा, जेणेकरून मला पण असं वाटेल की बाबा हा चाललं आहे आपलं पण काम नीटनेटकं चाललेलं आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.